आपने बुलाया इसलिए चुप करे मॅनेजर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा त्याच टॉपिक मध्ये. अभी मजा आएगा ना भिडो. तर कोण होणार महाराष्ट्राचा रील बॉस या रियालिटी शो मध्ये किंवा या क्रीन शो मध्ये? नेमकं काय म्हणूया, रियालिटी शो म्हणू का, क्रीन शो म्हणू का, पांचटपणा म्हणू का, तर रील बॉसच्या शोची सुरुवात तर पाहिलीच आपण, पण आता टास्क पण चालू झाले. वाटलं होतं कॉन्टेंट भेटन, पण एवढा भेटला असं नव्हतं वाटत. दनादन 1 तासाचे व्हिडिओ अपलोड होऊ राहिले डेली. म्हणजे माझा व्हिडिओ तर निम्मा शो संपत आला. तर फिरण आपला आता डोस्क आणि पाऊ यांचे टास्क, पण त्यात एक छोटासा इंट्रो बबन. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. तर पहिल्याच दिवशी यांची बैठक बसली, म्हणजे तशी नाही अशी चर्चासत्र म्हणून. आणि आज होस्ट पण दुसरा आहे, पहिला जास्तच पॉज घेत होता म्हणून त्याला काढून टाकला असा अंदाज. तर आज नवीनच कोणता तरी आणले, डीजेच्या गाडीवरचा ऑपरेटर वाटतोय कोणत्या तरी. तर यांनी पहिल्यांदाच सगळ्यांना प्रश्न विचारला की याच्यामधले सगळ्यात जास्त तुम्हाला कोणाची रील आवडत नाही. सर्वात गांभीर्य रील किंवा बकवास रील कोण बनवतं? माझ्या हिशोबाने ते सगळ्यांनी स्वतःचेच नाव घ्यायला पाहिजे होते, पण सगळ्यांनी त्या गोलीगतच्या पार्टनरचं नाव घेतलं. बिचारी ऐश्वर्या. पण शो काय तुम्हाला साधा वाटला का? खरा ट्विस्ट इथूनच चालू झाला. जो म्हणजे जास्तीत जास्त नाव येईल त्याला आपण 2 दिवसासाठी घराचा मालक करत आहे. अरे बाई, तुला काय लगेच रील बॉस नाही केलंय अजून, तर शो सुरूच झालाय. लगेच एवढी उड्या मारून राहिली. तुला फक्त 2 दिवसासाठी गट प्रमुख केलंय. आम्ही तो क्यू करावा आणि तू आम्हाला व्ह्यू दाखव, मला कदापि मान्य नाही. त्या गुलीगतचे गुण उतरले वाटतं हिच्या अंगात. शुक्रवार शनिवार तू ठरवायचं आता घरातील कोणत्या व्यक्तीला कोणतं काम द्यायचं. शुक्रवार शनिवार नाही, आम्ही पण तसंच बोलतो, पण तुला शोचा होस्ट केला निदान नीट बोला. चमनलाल तिथं म्हणलो होतं याला कुठून तरी धरून आणले 300 रुपये रोजाना. नाही 300 वेगळं वाटतंय. 150 रुपया देगा. पाहिली ना ऐश्वर्या, म्हणजे तिला एवढ्या दिवसाचे कपडे आणि त्याचं टेन्शन होतं. हे असं जर चालू राहील ना ऐश्वर्या, मग पहिलाच टास्क तोंडात घ्यायचा होता. बादल्या पाणी भरायच्या, तोंडाने धरायच्या, नेऊन टाकायच्या. सो युनिक ना. अरे नाही, अरे बादली भरली म्हणजे तुम्ही जिंकले नाही. अजून तर कॉम्पिटिशनला कुणी आलं नाही तुमच्या सोबत. आणि हे बारकं तर लई जात्राबावणी करतंय, म्हणजे काही शो मध्ये काही डिसिप्लिन नावाची गोष्टच नाही राहिली. वतरण. अरे बाबा, ते बिग बॉस होतं, कुठं तो MC स्टॅन आणि कुठं तू नुसता MC स्टॅन वाणी करायचे प्रयत्न करतोय. लावा ताकद नाही, तुम्ही पोझिशन पाहून बादली लावली तिने. आणि अशा पोझिशन मध्ये ताकद नको लावू, जाईल तो चड्डी फाटून. कुठं नको प्रदर्शन करून बॉडीचं, का नुसतं शरीराने वाढला. The next day. हा कोण आहे जॉन्टीस झालेला शक्तिमान? अवतार तर अंधेरा कायम राहील त्याच्यावानी वाट राहिला. रील बॉस मध्ये येऊन असा कसा ड्रेसिंग सेन्स? जाऊ द्या, तशी पण सर्कसच चालू आहे म्हणा. माकड चाळीस करताय ना हे. इतने चाटे मारूंगा, इतने चाटे मारूंगा. झाले भांडण. जसं यांच्या जिंदगीत काही गोल नाही, तसं यांच्या प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल सोडलं तर काहीच नाही. कारण यांच्या निम्म्यापेक्षा जास्त टास्क, निम्म्यापेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा सगळे टास्क जवळ स्विमिंग पूलमध्येच होत आले. रस्सी खेच हा मैदानावरचा खेळ, तो सुद्धा यांनी स्विमिंग पूलमध्ये खेळला जाते. आता याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय पाहिजे आयुष्यात अजून? आणि आज तर कालचा होश बी नाही, तो गेला पेट्रोल पंपावर ड्युटी होती त्याची 4-12. त्याच्यामुळे यांच्यातच चालू आहे आज नुसता बोंगळा कारभार. दुपारच्या टवाळक्या मारताना. आणि आता यांना इथं चिठ्ठ्या दिलाय, त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले, थोडे असे इमोशनल होतील असे क्वेश्चन विचारले. आणि एकाला रडू आवरानावं आणि मला हसू. एवढं रडलं हे पोरग, ते पण एवढ्या छोट्या प्लॅटफॉर्मवर. एवढं रडते का पोर? आता हा रडू राहिला नाही, बारकं का म्हणून त्याला जाऊन लटकलं? म्हणजे रडू राहिले का उडू राहिले एकमेकांना? अरे परिस्थिती काय, पोझिशन काय? तुम्हाला शो म्हणजे काय पोर खेळ वाटतो का रे? माझ्या आयुष्यात असं काहीतरी झालं ज्याचा मला खूप मोठा धक्का बसला. 2-2.5 वर्ष तर मी डिप्रेशन मध्ये होतो. इसका मतलब समझे दया, हा अमृताचा सबस्क्रायबर आहे.
Emotional damage. माझ्याकडनं चूक अशी झाली की मी त्या झोनमध्ये असं होतो की मी आमच्या कॉलेजच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलं. माझं नशीब मला नाही माहिती चांगलं होतं का वाईट होतं की मी वाचलो. नाही तो नशीब चांगलं निघलं, तू वाचला. पण तू इथपर्यंत आला आणि आम्ही पाहिलं, आमचं पालथं निघलं नशीब. सर्वांचा लाडका होता त्यामुळे विषय पसरणारच होता सगळीकडे. सर्वांचा लाडका होता. हे तेच पोरं राहतात जे युजर नेम टाकी त्या सर्वांचा लाडका गोट्या. अरे चोट्या. सगळ्यांनी मला प्रिन्सिपल केबिन मध्ये घेतलं. मग हा नंतर मग याला सगळ्यांनी प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये घेतलं. अरे तो स्टोरी सांगतोय, सिरियस सिच्युएशन आहे, जोक नाही सांगत. एवढ्या सिरियस सिच्युएशनला तुम्ही दात काढायचं काम का करीत असन बरं. प्रिन्सिपलने मला क्वेश्चन्स केले का कशामुळे मी सांगितलं नाही. अर्धवट सांगितलं का की माझ्यामुळे कोणाचं नाव मध्ये येईल असं मला आवडणार नव्हतं. कारण त्या व्यक्तीने माझ्यासोबत खूप वाईट केलं होतं. आणि याचा एका पुरीवर प्रेम असेल आणि तिला याला धोका दिला असेल नंतर याच्यावर याच्या जिंदगीत काही होऊ शकत नाही. अरे समोरच्या माणसाचं थोबड पाहिलं तरी कळतं याच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड 1 ते 8 असेल. अहो उडत्या पक्षाचे जाऊ द्या. माझ्या आयुष्यात एक मुलगी होती, पहिली आली होती. तिने चीट केलं, फसवलं मला खूप बेकार पद्धतीने. मी तर आधीच म्हणलो होतो माझ्यामुळे 4 गोष्टी मिळतात तुम्हाला, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून टाका पटकन. कोई तरीका है भीक मांगने का. त्यांच्या नावासाठीच करतोय. उपकार आहे मॅनेजर. तुम्ही केलेले असे काम ज्याच्यामुळे आई वडिलांची मान उंचवली. हे भो गपरे, तो नका चालू करू आता, एक झालंय. आईने माझ्यासाठी नाही केलं नाही. हे भो. काम करून नाही देत पण मी. तुम्ही कधी एकटे पडलात का? माझा हा प्रश्न आहे. कधी तर जास्त इतके एकटं पडलेलं नाही. बरं आहे भो, याला काही प्रॉब्लेम नाही. शिक्षण सुद्धा आईनेच पूर्ण केलेलं आहे. कसलीच कमतरता पडलेली नाही. आईला झालं भाऊ इमोशनल आहे. पण आईला पुढचं घे भाऊ, थोडं डॅशिंग वाटतं. नाही वाचायची. काय भाऊ, अरे भाऊ, अरे कुठून सापडून आणले एवढे नमुने यांनी. आणि बारका कमून येड्यावानी करतं काही दरवेळेस त्याला नाही पडेल तो गळ्यात. कमून मध्ये भरत का हसलोय मी यांचं रडणं पाहून. सिरियस सिच्युएशनला हसायची घाण सवय. जाऊ द्या भाऊ, हसलंच पाहिजे. हसलं ना हागल्याशिवाय माणूस मोकळाच होत नाही. मला खूप बोलत होती माझी मम्मी, तू अशीच आहे, तू तशीच आहे, तू सगळं करू पाहिजे, तू खूप वाईट आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर सगळेच करू शकशील. थांब ना भाऊ, रडू दे ना तिला. याला काही सगळ्यांचीच प्रॉब्लेम आहे काय नु. हे तेच पोर राहतात जे पोरी रडायला लागले त्यांचे डोळे पुसायला तयार राहत्या. आता त्याचीच बारी म्हणा. आमच्या गावातले पण मला बदलू शकले नाही का, पण मला त्याने बदलले म्हणून मला लई किंमत आहे त्याची. म्हणून आणि देतो किती जरी बोलला ना मला कधीच फरक नाही पडणार. मला एक आता मानलं नाही, मला नाही कधीच फरक पडणार. तू रड रे तू बाबा रडा सगळे. त्याच्या आईला ही कॉमेडी व्हिडिओ बनवून सोडून सगळे रड त्याच्या आईला. मी चाललो घरी, नाही खेळायचं. तुझ्या खेळ असा मैतर उगाची वजाळ तुझ्या काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. घरच्यांचा सपोर्ट नाही यूट्यूबला. हमारी कष्ट भी वाटो भी जहा पाणी कम था नाही त्याच्या. तर काही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत